ओव्यावर भात. वा 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 वा. एक वेळा म्हटलं ना अशीच करते रात्री दूध द्यायच्या वेळेस. चला तर परत एकदा आमची गुनी बायको. गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आणि आता आम्ही जातो आहे इतवारीमध्ये. थोडी शॉपिंग आम्हाला करायची आहे. शॉपिंग इन टर्म्स ऑफ आता काही जे येण्याचं खाण्याचं सामान खाण्याच्या काही गोष्टी दीपालीला बनवायच्या आहेत. हो, ही न्यू बुक एक्झिबिशनमधनं घेतलं आम्ही का. तर काहीच मेव्याचे लाडू वगैरे जे इंग्रेडियंट्स काही घ्यायचे तर ते घ्यायला जाऊ. आणि भरपूर काही गोष्टी दीपालीने लिस्टसुद्धा बनवलेली आहे, त्यासुद्धा घ्यायच्या आहे. बाबांचा ड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते आम्ही घ्यायला आता निघत आहे. वाजलेल्या इव्हिनिंगचे 4:30. तर लवकर जाऊ आणि लवकरात लवकर घरी परत येऊ. मग त्यानंतर करू आम्ही डिनर. आम्ही पुढे काय करणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टींची जाऊन एक्सप्लोर करणार आहे नक्की तुम्हाला या ब्लॉग थ्रू पुढे पाहायला मिळेल. तर मी ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करू. चला तर मग असं आम्ही आजचा दिवस म्हणजे इव्हिनिंग अशी स्पेंड करणार आहे. आणि बघू काय काय नवीन गोष्टी दिवाळीमध्ये मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यासुद्धा बघू. आणि काय आवडलं तर नक्की आमच्या घरासाठी आईबाबांसाठी घेऊ. आणि जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करू. आता तिच्या पायावर जो JBLचा स्पीकर असतो तो पडला, त्याच्यामुळे तिचं एक बोट खूप जास्त दुखत आहे. तर बघू आज काय रिस्पॉन्ड करते ती. आता तर तिला त्रास कमी आहे. काय करते तू? काय करते गब्रू? तर बघू, मला एक सेकंड दाखव. हां, तर जियानासाठी काल आम्ही ही स्टिकर बुक घेतली. आणि अशी ही मार्केटमध्ये याचं प्राईस आहे 175. पण मेन मनीषनगर टी पॉईंटला हे एक्झिबिशन लागलं आहे एक. म्हणजे पूर्ण क्राफ्ट वगैरे सगळं तिथे, सगळ्याच गोष्टी आहे, हँडक्राफ्टेड गोष्टी वगैरे सगळं. तर तिथे एक बुक स्टॉल आहे. ते बुक स्टॉल ना कॅलकटावरचे आहेत ते लोक. तर इथे ही बुक आम्हाला किती 145ला पडली ना. हां, 145ला पडली. तर तिथे डिस्काउंट सुरू आहे. आपले तर जबरदस्त झाले. काही नाही होत मम्मी. सगळं फराळ रेडी आहे. शंकरपाळे, चकली, चिवडा बाकी आहे ना. हा, उद्या नाही, परवा येऊ ना आपण. परवा? उद्या 18 तारीख. उद्या एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे आमची. 5 वर्ष. उद्या जाऊ बाहेर. तुझ्या हाताला काय लावतो का? नाही चला तर जियानाला केलाय आम्ही पेक. कसा आहे तुझा पाय? मग काळजी घ्यायची आता नेक्स्ट टाइम पासून. ठीक आहे. तोंडात बोट नाही टाकायचं. चला तर इतवारीचे जे मेन काम होते सगळे झाले. बाबांना कपडे दिले, त्यांना आवडले सुद्धा. आणि थोडंफार सामान घेतलं, ते पण झालं. आता घरी जाऊ, स्वयंपाक बनवेल, मग आम्ही जेवण करू, झोपून जाऊ. जिम झालेली आहे, आंघोळ सुद्धा झाली आहे आमची. फर्स्ट राऊंड दुसरी तिथे गेल्यावर करू. तर सामान सुद्धा भरपूर काही आहे आमच्याजवळ. आणि आम्ही चाललो आईबाबांकडे. 10 वाजलेले आहे, 9:30लाच जायचं होतं. तर आंघोळ झालेली आहे आमची. आम्ही परत जाऊन तिथे आंघोळ करू. बिकॉज रांगोळी वगैरे करायची आहे, तर घाम वगैरे येतो. जियान ऑलरेडी तिथेच आहे. तर चला मग आज दिवसभरात काय होईल ते तुमच्याबरोबर आपण सगळे शेअर करूच.
आणि माझा ना थोडा आवाज बसलेला आहे 2 दिवसापासून. म्हणजे मला आधी असं वाटत होतं सिम्पटम्स होते की सर्दी, आईस्क्रीम खाल्ली होती ना म्हणून. पण नशीब प्रणवने अशी औषध दिली की एका दिवसात ती सर्दी बसली. डॉक्टर प्रणव. तर सर्व गुण संपन्न आहे. मला काय उचलायला लावलं सुद्धा चालली मस्त. मग एवढं पकडलं आहे ना मी. अच्छा. आंघोळीला हे करते. चला तर स्वयंपाक इथे झालेला आहे. गोबीची भाजी, वरण भात, आईला आहे उपास आणि इकडे नाश्ता. चला तर परत एकदा आमची गुनी बायको. रांगोळीला सुरुवात झालेली आहे. छान यावेळेस डिझाईन घेतली आहे दीपालीने, जी रिपीट नाही होणार आहे लास्ट इयरचा. त्यानंतर आज काय आहे स्वयंपाकामध्ये? आणि रात्रीचा विचारतो. तर अजूनपर्यंत काही डिसाइडेड नाही आहे. बट आता फुलगोबीची भाजी, पोळी. आता जस्ट नाश्ता झाला तरी मला जेवणाचं येऊन पडलेलं आहे. येस, आईने बनवलेला आहे स्वयंपाक. चला तर बायको गेली आहे रिव्ह्यू घ्यायला. आणि मधात ते ठेवून देशील समय. चला तर इथे बाबा आणि मी आंब्याच्या पानाचे तोरण लावून छान घर डेकोरेट केलं. इथे चालू आहे डेकोरेशनची तयारी. वा दीपाली वा. आणि तिने काढलेली सुंदर रांगोळी, सुंदर रांगोळी. स्वयंपाकाची इथे तयारी चालू आहे. आई करत आहे पुरणपोळी आणि ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. राईट, पोळ्या व्हायच्या आहे. आणि इकडे आहे कशाची भाजी? अच्छा, सकाळची वाटते. चांगलाच बसला का आवाज? खा आईस्क्रीम. खूप कमी खाल्ली ग. मी पण तर खाल्ली ग. ओव्यावर भात. वा 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 वा. एक वेळा म्हटलं ना अशीच करते रात्री दूध द्यायच्या वेळेस. दीपालीला थ्रोट इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे ती इथे जे काही बोललं त्याचा आवाज काही प्रॉपर आलेला नाही. तर ह्या दोघींचं हेच डिस्कशन चालू होतं जेव्हा दीपाली वॉश एरियामध्ये लॉक झालेली होती. तर त्यावर यांचं बोलणं चालू होतं. सगळ्यांच्या तयारी ह्या झालेल्या होत्या. त्यासोबतच माझी सुंदर अशी बायकोसुद्धा रेडी झालेली होती, त्यासोबतच आईसुद्धा. चला तर इथे आमची दिवाळीची अशी तयारी चालू होती. चला तर इथे पंकज दादा आणि वहिनी आलेल्या होत्या आणि अनयासुद्धा. हे अगदी आईबाबांच्या फ्लॅटच्या खाली राहतात आणि आमचे एकदम घरचे संबंध आहे त्यांच्यासोबत. तर त्यांनासुद्धा आम्ही शुभेच्छा दिल्या आणि भरपूर छान त्यांच्यासोबत आम्ही वेळ स्पेंड केला. हे घरात सगळे पिवळे लाईट लावून ठेवले.
मला आवडतं येलो कलर. पण मी तुला आधीच म्हटलं होतं की व्हाईट लाईट लाव. आता 5 वर्ष होते लग्नाला आणि थोडं आता त्या पॉइंटवर आला प्रॉपर. आता नेक्स्ट टाइम 3 कॉम्बिनेशन. माई सोबत लाव. माई चला तर अशी होती दिवाळी. सगळे घरचे कामं झालेली आहेत. आईची पूजा सुद्धा झालेली आहे आणि जियाचे सगळे फटाके फोडून झालेले आहेत. तिला आणखी पाहिजे. तर आता थोड्याच वेळ जेवण करू. फॅमिली फोटोज वगैरे सगळे झालेले आहेत. जेवण करू आणि मग सोसायटीमध्ये जाऊ. आमच्या तिथं तिथे आम्हाला सगळे भेटणार आहेत खाली. तर मग आता ह्या फॅमिली बरोबर जाऊ. आता तिकडे त्या फॅमिली बरोबर जाऊ. ते लावून पिऊ. बरोबर मागे पकड मागे पकड मागे पकड. इकडे बघ माझ्या. रातचा मेन्यू भाजी, पाटोळीची भाजी, कढी, वरणपोळी आणि पुरणपोळीची. तिला केक कापण्याचीच खुशी असते. काल कोणाचा हॅपी होता? आजोबा. हॉटेल. तू फोन केला होता का तू? एक गोळी घेऊन घे आता. हो हळदीचं दूध. काल हळदीचं दूधही नाही गोळी नाही घेतली. काल वॉकला गेली होती ना. व रांगोळी काढायला गेली होती काल. 12-12:30 वाजता आली काल घरी. वॉक करत होती. मग रांगोळी काढल्या. दूध पण नाही पिलं. मेडिसिन पण नाही घेतली. सर्व करू लागते. गाडू बोलू लागते. असं मोठ्याला फेकत नाही. इतर करते नाही. मला आंघोळ करायची सांगत होती. इथे साबण लाव ना. इथे मै लावते ना. अरे बाप. चला का. चल ना. चला म्हणा भरून फटाके बघायला. घरी चला म्हणा. हक करून दे बेटा. चला. हा घेतली. इथे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये पोहोचलो आणि दोन्हीही अपार्टमेंटच्या मध्ये फटाके फोडणी चालू होती आणि ते बघून खरंच खूप आनंद झाला. त्यासोबतच आम्ही सगळ्यांसोबत भेटलो, बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. चला तर दीपाली आणि जियाना आहे खाली. मी आलो वर. आईबाबांकडे खूप सुंदर टाईम आम्ही स्पेंड केला. तर आता वर काही सामान ठेवायचं होतं ते सामान ठेवलं आणि पुन्हा विंगचे लोक खाली आहेत. तर आता मी त्यांना जाऊन भेटतो. इथे आमचं फोटो सेशन सुरू आहे आणि सगळ्यांना भेटून आनंद झालाच. पण त्याहून खास म्हणजे आम्ही एकामेकांसोबत खूप सुंदर वेळ घालवला. आम्ही सगळेजण एका कुटुंबासारखे एकत्र आलो आणि अशाच प्रेमाने आणि उत्साहाने आम्ही यंदाची छान डेकोरेट केलं. छान सजवलाय तुम्ही. मस्त.
आम्ही इथे काकांकडे गेलो आणि खरंच इथे सुद्धा खूप छान वेळ स्पेंड केला. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.